तर लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं की प्लास्टिक कशाला बनते, पुन्हा प्लास्टिक कशाला बनतंय, पुन्हा प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक काय आहेत, पुन्हा दोन टाइप्स होतात, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोशिपिंग प्लास्टिक. त्याच्यानंतर प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंट आपण बघितलं. त्याच्यानंतर कोणतं मटेरियल किती दिवस राहू शकतंय, मग त्याच्यामध्ये काही डिग्रेडेबल होते, काही नॉन डिग्रेडेबल मटेरियल होते. त्याच्यानंतर थर्मोकॉल होतं, थर्मोकॉल आणि त्याचे थर्मोकॉलचे इफेक्ट्स काय होतात आपल्यावर हे पण आपण बघितले. 4 इफेक्ट्स होते. त्याच्यानंतर पुन्हा आता आज बघायचं आहे आपल्याला ग्लास, म्हणजे हाऊ मेड द ग्लास. हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आज आपला. आता बघा, we use the glass material on the large scale in daily life. Glass was discovered by the chance. Some Phoenician traders were cooking in the desert. The cook the vessel were supported on the limestone. When the cooking vessel was kept off the limestone, they observed that transparent material has been formed. आता बघा, ग्लासला बनवण्यासाठी असं काही स्पेशल रिसर्च केलं नव्हतं की ग्लास बनवायचा आहे म्हणून, पण हा बाय चान्स तयार झाला होता. म्हणजे काही फोरेशियन ट्रेडर्स होते आणि जे डेझर्ट मध्ये गेले होते आणि डेझर्ट मध्ये ज्यावेळेस ते कुकिंग म्हणजे वेसलमध्ये काही खानावर होते आणि जेवण बनवत असताना जे लाईमस्टोन आणि ह्याच्यामध्ये रिएक्शन झाली आणि रिएक्शन झाल्याच्या नंतर एक ग्लास तयार झाला, म्हणजे ट्रान्सफर मटेरियल तयार झालं. आणि ट्रान्सफर मटेरियल काय मला ग्लास म्हणत आहे. म्हणजे जे 3 पत्थर घेतले त्यांनी, 3 दगड, आणि त्याला काय केलं, हिटिंग केलं. आणि हिट केल्याच्या नंतर तिथली सिलिका आणि लाईमस्टोन ह्यांच्यामध्ये रिएक्शन झाली आणि एक ट्रान्सपरंट मटेरियल तयार झालं आणि त्याच काय नाव ग्लास. दे thought that the transparent material may had been formed due to the heating together sand and limestone. आता बघा, हे जे मटेरियल तयार झालंय तर हे सॅन्ड आणि लाईमस्टोन, तर ह्या दोघांना ज्यावेळेस हिटिंग केलं टुगेदर तर त्यावेळेस ट्रान्सफर मटेरियल तयार झालं. अँड दिस इज डेव्हलपमेंट ऑफ टेक्निक ग्लास प्रोडक्शन. तिथूनच काय तयार झालं, हे टेक्निक्स तयार झाली की ग्लास प्रोडक्शनची, म्हणजे ग्लास प्रोडक्शन टेक्निक्स झाली, म्हणजे त्यावेळेस त्याची सुरुवात झाली. समजतंय? आता त्याच्यानंतर ग्लास इज नॉन क्रिस्टलाइन हार्ड बट ब्रिटल सॉलिड मटेरियल फ्रॉम अ मिक्सचर ऑफ सिलिका अँड सिलिकेट. आता हे सिलिका आणि सिलिकेट ना तयार होते, सिलिका आणि सिलिकेट, म्हणजे ह्या मटेरियल पासून हे तयार होतंय. आणि पण हे नॉन क्रिस्टल असतंय आणि हार्ड म्हणजे कडक असतंय, एकदम हार्ड असतंय, पण ब्रिटल सॉलिड मटेरियल फाउंड बाय, म्हणजे आपण जर गाच खाली सोडला तर इझिली काय होऊ शकतं, ब्रेक होऊ शकतं. म्हणजे आपण जर वरनं सोडून दिला खाली तर ते तेल वितुडे आपल्याला दिसतं ते एकदम हार्ड मटेरियल आहे पण ब्रिटल पण आहे, म्हणजे इझिली ते ब्रेक होऊ शकतं. समजतंय? हा, ब्रिटलनेस हे त्याला त्या ठिकाणी दिसते प्रॉपर्टी. सिलिका SiO2 which refer to sand. Depending upon the progression of silica and the compound of the glass, there are different types of glass: soda lime glass, borosilicate glass, silica glass आणि अल्कलाइन सिलिकेट ग्लास. आता हे मटेरियल ना हे ग्लास तयार झाले, म्हणजे जे त्याचे कंपोनंट्स कोणते, म्हणजे डिपेंडिंग अपॉन द प्रोपगेशन ऑफ सिलिका, म्हणजे सिलिकेचं प्रमाण किती आहे आणि त्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स वापरलेत किंवा कोणते कंपोनंट्स वापरलेत ह्याच्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या टाइप्स पडल्यात. त्याच्यामध्ये सोडा लाईम ग्लास आहे, पुन्हा बोरोसिलिकेट ग्लास आहे, सिलिका ग्लास आहे आणि अल्कलाइन सिलिकेट ग्लास, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टाइप्स पडल्यात. आता ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. ते आता इथपर्यंत हे झालं ग्लास कसं तयार झालं ते समजलं. नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ द ग्लास. आता फ्रॉम द ग्लास प्रोडक्शन मिक्सचर ऑफ सॅन्ड, सोडा, लाईम, स्मॉल क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड हीटेड इन द फर्नस. म्हणजे एका भट्टीमध्ये काय केलं आहे, फर्नस म्हणजे एका भट्टीमध्ये ज्यावेळेस ग्लास प्रोडक्शन करायचंय तर त्यावेळेस सॅन्डचं मिक्सचर, सोडा, लाईम आणि स्मॉल क्वांटिटी मॅग्नेशियम ऑक्साइड ह्यांचं मिक्सचर तयार करून एक फर्नस मध्ये टाकत, एका भट्टीमध्ये टाकत. अँड सॅन्ड सिलिकॉन टॉक्साइड मेल्ट 1700 degree Celsius. So as the melt mixture low temperature and pieces of the discarded glass are added to it. आता ह्या बघा सिलिकॉन डायऑक्साइड ह्याला मेल्ट होण्यासाठी म्हणजे एवढी डिग्री 1700 डिग्री सेल्सिअस आपल्याला हीट द्यायला होती. समजतंय? आणि तेवढी हीट द्यायला म्हणून त्यांनी काय करते त्याच्यामध्ये काय पीसेस ऑफ डिस्कार्ड ग्लास म्हणजे काय जे तुकडे आहेत, ओल्ड तुकडे आहेत ग्लासचे, तर ते त्याच्यामध्ये ऍड करते आणि त्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट काय होता 850 डिग्री सेल्सिअस वर येत होता. समजतंय? डिग्रीज होता. समजतंय? आणि वन्स ऑल दिस इन्ग्रेडियंट्स मिक्सचर आर लिक्विफाइड इट इज द हिटिंग ऑफ द 1500 डिग्री सेल्सिअस and immediately cool, and due to suddenly cooling and mixture become the homogeneous chimeric and transfer instead of crystalline. This called a soda lime glass. आता त्याला हिटिंग केल्यानंतर 1050 डिग्री सेल्सिअस
त्याच्यानंतर आहे आणि त्याला कूल केल्याच्या नंतर एक कूलिंग आणि मिक्सचर तयार होतो, होमोलोगस मिक्सचर तयार होतो अमॉर्मस, आणि त्याला क्रिस्टलाइन स्ट्रक्चर एक ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन म्हणजे स्ट्रक्चर तयार होतं आणि त्यालाच नाव त्याला काय दिले सोडा लाईम ग्लास असं त्यांनी नाव दिले. समजतंय? तर हे झालं आपलं प्रोडक्शन ऑफ ग्लास. त्याच्या पुढचा पॉईंट आता प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. ऑन द हिटिंग ग्लास बिकम द सॉफ्ट कॅन बी मोल्डेड एनी शेप्स. आता बघा ज्यावेळेस आपण हिट करतो ग्लासला तर ते एकदम सॉफ्ट बनतंय आणि आपण त्याला कुठल्याही शेप मध्ये त्याला आकार देऊ शकतो. हा पहिला पॉईंट. म्हणजे ऑन द हिटिंग ग्लास बिकम द सॉफ्ट कॅन बी मोल्डेड एनी शेप. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला हिटिंग करतो तर त्यावेळेस आपण त्याला कोणत्याही शेप मध्ये त्याचा आकार चेंज करू शकतो. डेन्सिटी ऑफ ग्लास डिपेंडिंग अपॉन द इन्ग्रेडियंट्स. म्हणजे तिची डेन्सिटी कशावर डिपेंड आहे? त्याच्या इन्ग्रेडियंट्स. म्हणजे किती प्रोपोर्शन मध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स आपण त्याच्यामध्ये टाकले तर हे त्याच्यावर त्याची डेन्सिटी त्या ग्लासची डिपेंड असणार आहे. दुसरा तिसरा आहे ग्लास इज स्लो कंडक्टर ऑफ हीट ऑन क्विक हिटिंग कूल ग्लास और क्विक कूलिंग हॉट ग्लास क्रॅक अँड ब्रेक. आता बघा ना हा गुड कंडक्टर आहे ना बॅड कंडक्टर आहे, तर हा स्लो कंडक्टर आहे. म्हणजे ग्लास काय स्लो कंडक्टर आहे, म्हणजे हिट कंडक्ट करते पण स्लोली स्लोली करते. समजतंय? म्हणजे हे बॅड कंडक्टर पण आहे आणि गुड कंडक्टर पण नाही. अँड दिस क्विक हिटिंग द कूल ग्लास, म्हणजे तुम्ही हिटिंग केलं आणि त्याला कूल केलं आणि क्विक कुलिंग हॉट ग्लास तर ते इझिली काय होतंय क्रॅक आणि ब्रेक होतंय. समजतंय? पण चौथी प्रॉपर्टी आहे बिंग द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ग्लास यूज टू इन्सुलेटर इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. आता ही काय बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, मग त्यामुळे ह्याचा ग्लासचा वापर जो आहे इन्सुलेटरवर म्हणजे ग्लास इज टू इन्सुलेटर इलेक्ट्रिक अप्लायन्सेस म्हणजे त्याचा वापर हा म्हणजे शॉक पासून ह्याला प्रोटेक्ट होण्यासाठी आपल्याला इन्सुलेटरचा आपण वापर केला जातो. समजतंय? म्हणजे ग्लास इज टू इन्सुलेटर इलेक्ट्रिक अप्लायन्सेस म्हणजे त्याला शॉक वाचण्यापासून आपल्याला वरची जी कोटिंग केली असते ती ग्लासची केलेली असते. आणि बघा लास्टचा पॉइंट आहे बिंग द ट्रान्सफर मोस्ट ऑफ लाईट पास थ्रू द ग्लास हावेवर इफ देअर ऑक्साइड ऑफ आयदर क्रोमिनियम vanadium and iron in the glass large amount of light absorbed in the glass. आता बघा the he being transfer most light pass through the glass म्हणजे आपण ग्लास मधून लाईट पास करू शकतो मोस्टली आणि त्यासाठी हे ऑक्साइडचा वापर केला जातो. क्रोमिनियम वेनेडियम आयरन ऑफ ग्लास म्हणजे लार्ज क्वांटिटी अमाउंट ऑफ लाईट ऍब्सॉर्ब आणि त्यामुळे ते लार्ज अमाउंट ऑफ लाईट काय होते